हॅलो अश्विनी, हे सगळं काय चाललंय? सर, मला ना याबद्दल खरंच काही माहिती हे सगळं ताबडतोब थांबवा. सॉरी सर. मी सगळ्यांशी बोलते आणि परत असं नाही होणार. खरंच सॉरी. सरांचा फोन होता. काय सांगू मी सरांना की मी या सगळ्यात इन्व्हॉल्व नाहीये म्हणून? अगं चिडले आहेत माझ्यावर कारण तुम्ही सगळ्यांनी हा सगळा प्रकार केला. हे सगळं करण्याच्या अगोदर तुमच्या मनात एकदाही विचार नाही आला की हे सगळं करण्यामुळे माझं सर्टिफिकेशन कॅन्सल होऊ शकतं. मान्य आहे मला, तुम्ही सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी केलं, पण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्ही दुसरा प्रॉब्लेम क्रिएट करताय हे लक्षात नाही का येते तुमच्या? मग काय करायचं सांग ना मला. हातावर हात ठेवायचा आणि गप्प बसून राहायचं? काहीतरी करायला हवं ना अश्विनी. तो पॉलिटिशियन त्याच्या पॉवरमुळे आपल्याला दाबतोय आणि आपण दाबून घ्यायचं. आई, आणि सारखं दबावाखाली कसं राहायचं ग? कुल आपण सत्यमेव जयते शिकवतो, ते फक्त मार्क्स मिळवण्यापुरती. अश्विनी, दुसऱ्या कुणाच्या विरोधात आवाज उचलायचं म्हटल्यावर नाराजी पत्करावीच लागणार आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाणं इतकं सोपं नसतं. बाबा, तुम्ही अगदी बरोबर बोलताय, पण कोणी कुणाच्या किती वाकड्यात शिरायला हवं याचं भान नको का ठेवायला? नाही, निश्चितच तेवढं भान ठेवायलाच पाहिजे. हे बघा, जे काही करताय ना ते जपून करा, नाहीतर अश्विनीच्या सर्टिफिकेशनवर त्याचा परिणाम होईल. सगळी मेहनत वाया जाईल. पण असं शांत राहणं पण पटत नाहीये मला. हे बघ मयू, मी म्हणतच नाहीये की आपण सगळ्यांनी शांत राहायला हवं. आपण काही ना काहीतरी ऍक्शन घेऊ आणि त्याच्यासाठी 7 दिवस आपल्या हातात आहे. काहीतरी सोल्युशन निघेल, खात्री आहे मला. माझा तरुण माझ्या पाठीशी आहे, तो मला या सगळ्यातनं बाहेर काढेल. पण प्लीज एक गोष्ट ना लक्षात ठेव, यापुढे असं काहीही करायचं नाही. गाइस, आपल्याला ना हाईक तो फार छान मिळाली है. पर मयूरी क्या बोली सुना ना? अरे यार, अश्विनी बहुत अपसेट है. उसने बोला कि ये सब बंद करो. अरे आता बंद करून कसं चालेल? आता आपणच काहीतरी करायला पाहिजे. काय म्हणता? बात तो 100% बराबर छे. पर क्या करेंगे? अहिंसा. आता ना आपण महात्मा गांधींच्या तत्वांवर चालायचं आणि अहिंसेच्याच मार्गाने क्रांती करायची. मतलब? गाईज ऐका, माझ्याकडे ना खूप फॅन्टॅस्टिक प्लॅन आहे आणि या प्लॅन मध्ये ना कोणतं अग्रेशन आहे ना आपल्याला कोणावर अटॅक करायचं. त्यांनी अश्विनीशी गोड बोलून ही ऑफर दिली होती ना, मग आता आपणही गोड बोलून त्याची चूक दाखवायची. गाईज, आपल्याला यासाठी फार प्रिपरेशन करावं लागेल आणि श्रेयस सरांची मदत सुद्धा लागेल. तुम्ही सगळ्यांनी ना श्रेयस सरांना मॅनेज करा आणि बाकी सगळं प्रतीक बघेल. ठीक है, श्रेयस अंकल नु हम बाद में मैनेज करेंगे. पहले असली थोड़ा प्लान तो बता. तुझी तब्येत आधीच बरी नाही, उपास करायला कोणी सांगितलं तुला? अगं, उपास केल्याने अशक्तपणा येईल. मला तर रागवलात ना उपवास करू नको म्हणून. मग कुणीतरी करायला हवाच की. का? घरात इतकी माणसं आहे, कोणीतरी करेल ना. बरं जाऊ द्या, मीच करतो तिच्या ऐवजी. हे बघा, तुमची सकाळची रात्रीची गोळी असते, तुम्ही अजिबात करायचा नाही. नाही, तुम्ही दोघांनी उपवास करायचा नाही, मी उपवास करेन. काय चाललंय हे सगळं? माझ्या उपासावरनं तुम्ही लोक इतकी चर्चा का करताय मला कळतच नाहीये. आमच्या घरी इकडे चर्चा आणि महार चर्चा होतच असते, कळलं? ही पद्धत आहे या घराची. आमच्या घरात म्हणजे? मी पण याच घरातली आहे रे. काय बोलतोस तू? अच्छा अश्विनी, आई, तुझ्या उपवासाची टर्न झालेली. शिल्पीची काळजी घेता घेता तू आजारी पडायची. मी उपवास करतो, डोंट वरी. बाबा बाबा विसरलात का? आपल्याला महत्वाचं काम आहे. मग त्यात काय, काम पण करू उपवास पण करू, चालेल, करीन मी दोन्ही. बरं, मग ठीक आहे. अहो, काय एवढं मोठं काम आहे तुमचं? कुणी मोठा क्लायंट वगैरे येणार आहे का? हा, म्हणजे साईट व्हिजिट आहे ना, आणि साईट जरा लांब आहे आणि रस्ता जाम खराब आहे ग, म्हणून जरा वेळ लागेल, त्याच्याबद्दल बोलते. बाबा, आपण निघूया, नाही तर उशीर होईल आपल्याला. हो, रस्ता खराब आहे ना पुढे. निघूया. चला येतो आम्ही. आई येते. हा,
अश्विनी, ते कॉलेजच्या ट्रस्टीचं प्रकरण संपलं ना ग? खरं सांगू का आई, मी आता ना त्या गोष्टीमध्ये फार लक्ष नाही घालत आहे. साधं साईट व्हिजिटला जायचं होतं यांना, एवढी एक्साइटमेंट का मग? शिल्पी, तू आता ते दोघं काय करतायत ना तिथे लक्ष देऊ नको. तुझ्या तब्येतीची हेळसांड झालेली मला चालणार नाही. अगं नाही बाबा, जस्ट असंच आपलं. हे सगळं काय चालू आहे? तुमचं तुमच्या कॉलेजमध्ये अजिबात लक्ष नाहीये, नाहीतरी घडलंच नसतं. सर आम्हाला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आणि सर, तुम्ही अश्विनीचं सर्टिफिकेट जर अडवलं नसतं तर ह्यातलं काहीच घडलं नसतं. नक्की तुम्हाला काय म्हणायचंय खंडेपारकर सर? हे सगळं माझ्यामुळे झालंय? विसरू नका, तुमच्या अश्विनी मॅडमने कॉलेजची लॅब वापरली होती स्वतःच्या कामासाठी. एक तर वरून माझ्यावर खूप प्रेशर आहे, आधीच हायकमांड नाराज आहे. त्यात आता हे सगळे मेम्स व्हायरल होत आहेत. हे सगळं तुमच्या त्या मिसेस इंडियामुळे घडतंय. हे इमिजिएट थांबायला हवंय. सर, हे सगळं तुम्हीच थांबवू शकता. अजूनही वेळ गेलेली नाहीये. सर, अश्विनीला न्याय मिळू द्या. तुमची पर्सनल रायव्हरी प्रोफेशनल गोष्टींच्या मध्ये आल्यामुळे हे सगळं घडलंय. अश्विनी खूप मेहनत करून इथपर्यंत पोहोचली आहे सर. तिच्यावर असा अन्याय नका करू. खांडेपारकर सर, तुम्ही एक गोष्ट विसरतायत. तुम्ही या कॉलेजमध्ये प्रोबेशन पिरियडवर आहात आणि एका स्टुडंटसाठी स्वतःची नोकरी धोक्यात घालू नका. समजता का तुम्हाला? आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जर अश्विनी गप्प बसली नाही ना तर होणारे परिणामाला मीच जबाबदार नसेल. नाही सर, मी बोललोय अश्विनीशी, आता सिच्युएशन कंट्रोलमध्ये येईल. येईल नाही, आलीच पाहिजे. सर, तरी हे तर एका नाक्यावरच्या गुंड्याप्रमाणे धमकी देऊन गेले. अश्विनीने आता सांभाळून राहायला हवं आणि काय पुढे काही करायला नको. नमस्कार मंडळी, मी त्र्यंबक पाटणकर आपणा सर्वांचं स्वागत करतो माझ्या सुप्रसिद्ध चॅनलवर, ज्याचं नाव आहे टिंब टिंब त्र्यंबक. आज एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. आज इथे अन्नदानाचं वाटप सुरू आहे. तर माझ्या दर्शकांनो, आपण जर भुकेले असाल तर इकडे येऊन अन्नाचा आस्वाद घेऊ शकता. प्लीज फॉलो मी. फॉलो? कोणीच दिसत नाहीये, मी जरा आलो. हो गया ना, जल्दी जल्दी कर. हाँ, मला हे कळत नाहीये, ही अन्नदान शिबिर जनसत्ता पक्षाने आयोजित केले, मग आपण इकडे कशाला अन्नदान करतोय? अरे जैसे प्रोडक्ट अश्विनी ने बनाया और उसका क्रेडिट ट्रस्टी ले रहा है वैसे, म्हणजे काम त्याचं पण क्रेडिट आपलं. करेक्ट. उन्हें जैसे अपने साथ किया सी वैसे ही हम भी ओदे नाल सेम करेंगे, लेकिन हाँ अहिंसा से. ठीक है ना? मग अहिंसा पाळूया. मौन कशाला? मतलब काय? नमस्कार मंडळी. हो साहेब, जरा इकडे पण बघून बोला. सर, आज हे अन्नदान शिबिर आपल्या साहेबांनी आणि जनसत्ता पक्षाने आयोजित केलेलं आहे. पावसाळ्यात घराची डागडुजी कोणी केली? आपल्या साहेबांनी. रस्त्यावरचे खड्डे, वृक्षारोपण हे सगळं कोणी केलं? आपल्या साहेबांनी. तर तुमच्याकडे कोणताही प्रश्न असू दे, आपले साहेब सोडवणार म्हणजे सोडवणारच. तर लोक, तुमच्याकडे कुठलेही प्रश्न असतील, लवकरात लवकर आमच्या साहेबांना भेटा आणि त्याची उत्तरं घेऊन जा. हे होया, तुसी इथे साऱ्यांना खाना बांट रहे हो और खुद सैड हो. स्माइल करो, स्माइल. मी तुला काय सांगायला स्माइल करू? माझा उपास आहे इकडे, भुकेने जीव चाललाय. त्यात माझ्या फेवरेट गोष्टी यांना वाढतोय. तर माझ्या टिंब टिंब त्र्यंबक चॅनलच्या प्रेक्षकांनो, आज इथे भव्य दिव्य असा अन्नदानाचा म्हणजेच भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र या साहेबांनी सकाळपासून पोटात अन्नाचा एकही दाणा घेतला नाही हो. म्हणजेच स्वतः उपाशी राहून लोकांना अन्नदान केलं आहे. यावरून काय निष्पन्न होत आहे? यालाच म्हणतात निष्ठा. आमचे हे साहेब एक आदर्शवादी व्यक्तिमत्व आहेत, अगदी माझ्यासारखं. काय चाललंय? हा काय चाललंय? काय चाललंय हे सगळं?
हे चुकीचं अनाउन्समेंट का करतोय? आणि हे बघा, आजचा भंडारा जनसत्ता पक्षाने आयोजित केलाय. नाजी ना, ये सब तो हमारे सर ने किया है. तुसी किन्नू भी पूछ सकते हो. हे सोन्या, काय लोकांच्या मनात गैरसमज पसरवतोय? गैरसमज कसला? हे सगळं खरंच आमच्या साहेबांनी केलंय. हे बॅटरी, बॅनर बघ आणि नीट वाच. हा भंडारा जनसत्ता पक्षाने आयोजित केलाय आणि तोही आमच्या विजयराव साहेबांच्या सौजन्याने. कळलं? તમારી બેનર વિશેની કોઈને ચિંતા નથી. हे बोलणारी तू कोण? डेजी ने बोल दिया तो बोल दिया, तुम क्रॉस मत करो उसको. अरे कोण ही डेझी आणि काय चालवलंय तुम्ही लोकांनी हे सगळं? देखो, हम जो भी कर रहे हैं सब सही कर रहे हैं. अच्छा, या सगळ्यांचा लीडर तू आहेस वाटतं. ए सोन्या, अरे प्रेमाने सांगतोय ना तर ऐक, नाहीतर मला तुमच्या भाषेतही समजवता येतं. कळलं? ये म्हणजे सोडा त्याला, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हे सगळं आम्हीच अरेंज केलं. तर लोक हो, आपण पाहू शकता आता इथे श्रेय लाटण्यावरून वाद सुरू झालाय. म्हणून आपण थेट जनसत्ता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच विचारूया की नेमकी ही संकल्पना कोणाची. नमस्कार. आज आमच्या जनसत्ता पक्षाने भंडारा आयोजित केला होता. हे आम्ही केलेलं काम हे लोक यांच्या नावाने खपवतात, जे चुकीचं आहे. होय काय? असं कोण करतं सांगा बरं, सांगा. नाही काय? नीट सांगतो. तुमचे पक्षनेते दुसऱ्यांनी केलेलं काम स्वतःच्या नावावर खपवतायत. मग तसंच काहीसं तुमच्या बाबतीत घडलं तर तुम्हाला इतका राग का येतो? सांगा. अहो सांगा ना. हा उमेश बोल, काय झालंय? ठीक आहे, या लोकांना काय करायचंय ते मला समजलंय. आता त्या अश्विनी वाघमारेची नांगी ठेचायलाच लागेल. नांगी ठेचायची संधी आहे साहेब आपल्याकडे, कारण ती अश्विनी वाघमारे अजूनही तिच्या पार्लरमध्येच आहे. तुम्ही फक्त बोला, आत्ता माणसांना बोलवतो आणि उचलतो तिला. असं काय करू नका. हे बघा, ते लोक आपल्याबरोबर चांगलं वागतायत, तर आपल्याला पण त्यांच्याशी चांगलंच वागायला लागेल. अहो साहेब, आता मी जे काय सांगतोय ते नीट ऐकायचं आणि काम आजच पूर्ण झालं पाहिजे. वाह, छान झाला कार्यक्रम. आणि ते कार्यकर्ते, त्यांचं तोंड अगदी बघण्यासारखं होतं. हाँ ना, लेकिन इतने सारे लोग देखकर मैं तो डर गया था यार. जिग्नेश, तू ना सच में दूध पाव छे. उसमें डरने की क्या बात थी? मी हा सगळा रिस्की प्रकार तर होता, पण ज्या प्रकारे ही लोक इतक्या शांतपणे निघून गेले ना, यांना काहीतरी मोठं करायचं. ही वादळापूर्वीची शांतता. एक्झॅक्टली. श्रेयस सर, यू आर करेक्ट. दे आर डेफिनेटली अप टू समथिंग. काकू, ही साडी तुमच्यासाठी. माझ्यासाठी? पण कशाला? कशाला म्हणून का विचारतायत? तुमच्या सूनबाई त्यांच्या क्षेत्रामध्ये किती छान काम करतायत, नाव कमवतायत. कशामुळे? तुमच्यामुळे. तुमच्यासारखी सासूबाई तिच्या पाठीशी एवढ्या खंबीरपणे उभी म्हटलं म्हणजे असंच होणार ना. त्यामुळे तुमचं कौतुक तर करावंच लागेल, म्हणून ही साडी.
पण तुम्ही आहात कोण? काका, अहो आम्ही कोण आहोत त्याने काय फरक पडतोय? फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आम्ही तुमचे हितचिंतक आहोत. काकू, आवडली ना तुम्हाला साडी? खरंच रंग छान आहे, अगदी माझ्या आवडीचा. मला माहित होतं तुम्हाला साडी नक्की आवडणार. तुमच्या त्या भजनी मंडळातील त्या साने काकू, त्यांच्याकडे सुद्धा सेम साडी ना. आणि हो काका, ही शाल तुमच्यासाठी. तुम्ही सकाळी कुहूला बस स्टॉपवर सोडल्यानंतर मॉर्निंग वॉकला जातात ना, ते माहिती आहे मला. त्यामुळे मी तुमच्यासाठी ही शाल घेऊन आलो. आणि तसंही हळूहळू 1-2 दिवसात थंडी वाढेलच की. त्याच्या मुंबईला कधी थंडी आली? काकू, काकू, हे तेल तुमच्यासाठी. हो घ्या. तुम्हाला संधिवाताचा त्रास आहे ना, हे तेल रोज वापरा. तुमचा सांधेदुखीचा त्रास कायमचा निघून जाईल. आता मला सांगा, एवढ्या कर्तबगार सुनेला सपोर्ट करायचा म्हणजे सांधे असे मजबूत असायला हवेत की नाही? घरातल्या मोठ्या माणसांनीच कुटुंबाला गाईड करायला पाहिजे, बरोबर की नाही काका? येतो हा काकी, पाया पाठव. हा साडी द्या. हे घ्या. येतो काकू. येतो काका. चल. काय प्रकार आहे कळत काहीच कळलं नाही. कोण होती ती माणसं? बाबा, आता जी माणसं आली होती ती आपल्याकडे आली होती का? कोण होती ती? हो, खूप भली माणसं. आम्ही तुला सपोर्ट करतो ना, म्हणून कौतुक करायला आले. बघ किती सुंदर साडी दिली आहे ना, छान आहे. कोण होते ते? तेच माहिती नाही ना, नाव सांगायलाच तयार नव्हते. काय माहिती कोण होते? त्यांनी गिफ्ट आणलं म्हणजे? बघू. जनसत्ता पक्ष? जनसत्ता पक्ष म्हणजे त्या ट्रस्टींतच ना? हो बाबा, हे 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 तेच माणसं आहेत. हे आपल्याला धमकी देण्यासाठी आली होती इथे. धमकी? हो अहो, मला पार्लर मध्ये पण असंच गिफ्ट आलं आणि त्याच्यात पण. एक मिनिट. माणसाने विवेकाने वागावे. आता ही लोक आपल्या घरापर्यंत येऊन पोचले. तरी ते नाव सांगत नव्हते. मला संशय आलाच होता त्यांचा. शिल्पी वाघमारे, आपका पार्सल. हो, मीच आहे. आता काय? काय माहिती. जनसत्ता पक्ष. गरोदरपणात अशा गोष्टी खाण्याची इच्छा होत असते. शिल्पी, ते ते आधी खालती ठेव. अगं ठेव खालती. देवा, म्हणजे आपण कुठे जातो, काय करतो, काय होणार आहे, काय नाही, या सगळ्या गोष्टींची माहिती त्या लोकांना आहे. मला ते काही कळेनासच झालंय. हे तुला कुणी दिलं? तुझ्या वेलविशरने. वेलविशर? वेलविशर? अगं आई, त्या काकाने सांगितलं मला. हो, घरी जातेस? एक मिनिट, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. टाडा, चॉकलेट घे. माझ्या आईने मला सांगितलंय असं अनोळखी व्यक्तींकडनं चॉकलेट नाही घ्यायचं. हो बाळा, तू मला ओळखत नाही. अगं पण मी तुला ओळखतो, तुझ्या आईला ओळखतो. तुझी आई मिसेस इंडिया आहे ना? तुझ्या मयुरी दीदीला ओळखतो, आजोबांना ओळखतो, आजीला ओळखतो. हे बघ, झाली की ना आपली ओळख. आता तरी घेशील चॉकलेट? ठीक आहे, चालेल. पण माझी आई ओरडली तर? आई ओरडली तर, आई ओरडली तर. तू बाळा एक काम कर, तू हे चॉकलेट घे, घरी घेऊन जा, आईला दाखव. ती हो म्हणाली की खा. आणि आईला सांग
हे चॉकलेट तुझ्या वेलविशरने दिले घे. ठीक आहे.